डॉक्टरांनी मला सांगितलं 6 महिने आराम कर. आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस. जर आता उपोषणाला बसला तू मरू शकतो एका दिवसात. तरी मी 4 जूनला या मराठ्यांसाठी आमरण उपोषण पुकारलंय. 1 मेला तरी चालेल, पण करोडो लेकरं माझे सुखी झाले पाहिजे. ती मरायला नाही देत. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि असाच एक एक पाऊल टाकत हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा गावागावात खेड्यापाड्यात फिरतोय. संवाद दौऱ्याच्या माध्यमातून होत असलेल्या बैठका आणि त्याला होत असलेली गर्दी आजही सांगून जाते की जरांगे पाटील या नावाची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. गेल्या 6 महिन्यापासून हा माणूस निरंतरपणे एकच विषय समोर ठेवून लढतो आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण. तसोभरही हा माणूस पाठीमागं सरायला तयार नाही. आजही संवाद दौरे चालू आहेत, आजही सभा चालू आहेत. जिथं कुठं तब्येत बिघडते तिथं हा माणूस लगेच दवाखान्यात ऍडमिट होतो आणि पुढच्या 1-2 दिवसात पुन्हा एकदा लोकांच्या मध्ये जाऊन संवाद साधायला सुरू करतो. तुम्हाला माझी जाताना विनंती आहे, सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजूने उभे राहा. एवढी संधी आपली जात आणि लेकरं मोठी करायची. नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका. आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ. तुम्ही इथून पुढे जातीच्या बाजूने उभा राहा. जातीचे लेकरं मोठं करायची संधी ती पार पाडा. डॉक्टरांनी सांगितलंय आता आमरण उपोषण वगैरे हे शब्द तोंडावर आणू सुद्धा नका. कारण की आता जर आमरण उपोषण केलं तर जीव गमावून बसाल जरांगे पाटील. आणि हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा या मराठ्याच्या संघर्ष योद्ध्यानं 4 जूनला पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीयेत आणि एवढंच नाही तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही, अशा बऱ्याच मागण्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश, त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत जरांगे पाटील नावाचा वाघ पाठीमागं सरणार नाही. आणि म्हणूनच की काय शपथ घेतली या वाघानं, मराठ्यांच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय हा वाघ, हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा थांबणार नाही, पाठीमागं सरणार नाही. तसं पाहिलं तर जरांगे पाटलांची तब्येत किरकोळ आहे. उपोषणाला जर जरांगे पाटील बसले आणि जर हे उपोषण बरेच दिवस चाललं तर काय होईल सांगता येऊ शकत नाही. पाठीमागे या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण पाहिलाय. आणि सध्या तर जरांगे पाटलांची होत असलेली दगदग, त्यांच्या होत असलेल्या सभा, रोजचं फिरणं, घरात सुद्धा हा माणूस जात नाही आणि आज लोकांमध्ये फक्त फिरताना पाहायला मिळतोय. डॉक्टरांनी तर सांगितलंय की जरांगे पाटील आपण जर उपोषण करायला सुरुवात केली तर तुम्ही जीव गमावून बसाल. पण हा वाघ सांगतोय की माझ्या एका जीवापेक्षा माझ्या मराठ्यांचे करोडो जीव महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी हा वाघ मैदानात आहे. येत्या 4 जून पासून पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला सुरुवात होणार आहे. जरांगे पाटलांचं जातीप्रती असलेलं हे समर्पण खरंच मानलं पाहिजे.